तर नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये अशा कोणत्या 10 चुका आहेत त्या तुम्हाला करायच्या नाहीयेत, नाहीतर तुमचे पैसे बँकमध्ये जमा होणार नाहीत. तर सगळ्यांना ही खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचे आहेत. हे पॉइंट जे मुद्दे फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, बँक डिटेल्स, आधार लिंक ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तरी कृपा करून सगळ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि दुसऱ्यांना पण सांगायचं आहे, जेणेकरून त्यांना पण याची आयडिया येईन आणि त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे जे काही पैसे मिळणार आहेत, तर त्याचा सगळ्यांना लाभ घेता येणार आहे. बरेच महिलांना आत्तापर्यंत पैसे मिळालेले आहेत. तरी जरी तुम्हाला भेटलेले नसेल तरी काही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. हा व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काही जर अडचण असेल तरी कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये सहकार्य करू. तर चला, फॉर्म भरताना तुम्हाला सर्वात प्रथम काय काळजी घ्यायची आहे, तर फॉर्म भरताना तुम्हाला एक पहिल्यांदा चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डवर तुमचे जे काही नाव असेल आणि जे काही डेट ऑफ बर्थ असेल म्हणजे जन्मतारीख ते सेम आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. काही महिलांचे लग्नापूर्वीचं नाव वेगळं असतं, नंतरून लग्न झाल्यावर वेगळं असतं. त्यामुळे बँकमध्ये त्यांचा ॲड्रेस वेगळाच असतो. आधार कार्डवर म्हणजे सगळे मिसमॅच झालेलं असतं. कुणाची डेट ऑफ बर्थ चुकीची असते, कुणाचे लग्नाचे पूर्वीचं नाव असतं. तरी ह्या अशा प्रकारचे इश्यू खूप जणांना येत आहे. त्यामुळे शक्यतो आधार, पॅन कार्ड सेम असावं आणि त्याच्यावरचंच नाव शक्यतो टाकायचं आहे. बँक डिटेल्स बँकेमध्ये पण तेच नाव असलं पाहिजे तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मोबाईल नंबर तिथे अपडेट असणं गरजेचं आहे. 2 मुद्दे झालेले आहे. 2 मुद्द्यांमध्ये कुणाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, तुम्ही फॉर्म सबमिट केला, तर ते अप्रूव्ह झालेलं आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. फॉर्म सबमिट करताना तुम्हाला एक मेसेज येतो की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. अप्रूव्ह झालेला असला तरी तुम्हाला एस-एम-एस येतो. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर जे काही फॉर्म भरताना आहे तो व्यवस्थित टाइप करणं गरजेचं आहे. बँकमध्ये पण तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे, जेणेकरून पैसे भेटले तर तुम्हाला एस-एम-एस येईल. चला, तिसरा मुद्दा बघूया, आधार लिंक टू बँक. जे काही तुमचं बँकेमध्ये तुमचा व्यवहार झालेला असलं पाहिजे, अकाउंट ते चालू असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा आधार लिंक पाहिजे आणि तुमची ई-के-वाय-सी पण झालेला असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर आहे तो अपडेट असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आधार जर ऑथेंटिकेशन केलं त्यावेळेस तुम्हाला ओ-टी-पी येणार आहे. तर ह्या अतिशय महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे याला कोणीही इग्नोर करू नये. तर आता बरेच महिलांना त्यांचा फॉर्म पण अप्रूव्ह झालेला आहे, तरी त्यांना पैसे भेटलेले नाही. तर त्यासाठी हा 5वा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तर 5वा मुद्दा असा आहे की डिलिंक आधार आणि ई-के-वाय-सी. तर आपण पहिले 6वा मुद्दा बघूया, मग आपण 5व्या मुद्द्याकडे येऊया. कारण की सगळ्यात प्रथम तुम्हाला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता ना आता ई-के-वाय-सी काय प्रकार आहे? म्हणजेच आधार तुम्हाला सेटिंग करावं लागेल. आधारला तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते तुम्हाला लिंक करावं लागणार आहे, जेणेकरून शासनाचे पैसे डायरेक्ट डीबीटी थ्रू तुम्हाला भेटणार आहे, डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफर. तर सर्वात प्रथम तुम्हाला आधार लिंकला आपली कोणती बँक अकाउंट हे लिंक आहे हे चेक करणं गरजेचं आहे. ते कसे चेक करायचं आहे त्याचा ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की आपल्या आधारला बँक अकाउंट कसं लिंक करायचं, जरी नसेल तर कशा प्रकारे करायचं. आता भरपूर महिलांचे असं असतं की त्यांचं दुसरंच बँक अकाउंट लिंक असतं, ते लिंक अकाउंट कधी केले हे पण त्यांना माहीत नसतं. तरी त्या अकाउंटवर चेक करा पैसे भेटलेत का, आलेत का तुम्हाला, चेक करून बँकेमध्ये जाऊन.
आणि ते अकाउंट जर बंद असून खूप दिवसापूर्वी त्याचा मोबाईल नंबर माहीत नाही, तुम्हाला काहीच माहीत नसेल, तर ते अकाउंट पहिल्यांदा तुम्हाला बँकेमध्ये जाऊन टी-लिंक करावं लागणार आहे. वैयक्तिक आम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. तरी काही महिलांचं आता समजा नाव चेंज असतं, लग्नापूर्वीचं वेगळं नाव असतं, तर त्यांना संपूर्ण त्यांचं जे काही नाव आहे, ते नाव ॲज पर द आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या वर जे काय आहे, ते तुम्हाला आधी बँकेमध्ये जाऊन अपडेट करावं लागणार आहे. अतिशय किचकट आणि कॉम्प्लिकेटेड ही प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये लक्ष देऊन हे करावं लागणार आहे. जरी तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण असली, तरी सेतू केंद्र किंवा तुम्ही एखाद्याचा सल्ला घेऊनच हे गोष्टी करा. शक्यतो पैसे कुणाला देऊ नका. नाहीतर तुम्हाला ह्याला हे लिंक करायचे, त्याला ते लिंक करायचे, तुमचं हे झालंय, अशा प्रकारे तुमच्याकडून पैसे घेतले जाईल. आधार के-वाय-सीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. लिंक कसं करायचं आहे, डिलिंक कसं करायचं आहे. तर अशा प्रकारे हे 5-6 मुद्दे आपल्याला लक्ष देऊन याच्यावर काम करणं गरजेचं आहे. तर फॉर्म आता परत ॲप्लिकेशनमधनं जे काही फॉर्म एक्सेप्ट करायचे ती प्रक्रिया बंद झालेली आहे. तर तुम्ही वेबसाईटमधनं जाऊन करायचं आहे. वेबसाईटमधनं कसा फॉर्म भरायचा, अजून जे काही महिला राहिली असेल त्यांनी कसा फॉर्म भरायचा, याचा पण तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जे काही प्रोसेस आहे, तर बऱ्याच महिलांना हे माहीत नव्हतं की आपला ई-के-वाय-सी झालेली आहे का नाही, आणि त्यांना ती ई-के-वाय-सी कशी करायची हे पण माहीत नव्हतं. त्यामुळे शक्यतो 5 आणि 6 हे 2 आता सध्या खूप यांना समस्या येत आहे महिलांना. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा. नक्कीच तुम्हाला आमच्यातर्फे मदत केली जाईल. तुम्हाला काही अडचण असली तर कमेंटमध्ये कळवा. थँक यू.